हरि ओम. अध्यात्म रामायण अरण्यकांड सर्ग 10 प्रवचन क्रमांक 73 शबरी भेट. अशा प्रकारे रामप्रभूंचा अवतार प्रामुख्याने रावणाचा वध करण्यासाठी जरी असला तरी हे रामप्रभू रावणाच्या नाशाबरोबरच वाटेच जितके राक्षस ठार करता येतील, जितकांचा उद्धार करता येईल तितके कार्य करत त्यांच्या मूळ उद्देशापूर्तीकडे जात होते. यथा कालावधीत रामप्रभू आणि लक्ष्मण शबरीच्या आश्रमाजवळ पोहोचले. लक्ष्मणासह श्री रामप्रभू आपल्या आश्रमाजवळ आले आहेत हे पाहून शबरीला आनंद झाला. तिने चटकन त्यांच्या स्वागतासाठी उठली. पतित्वा पादयोरग्रे हर्षपूर्णाश्रुलोचना स्वागते नाभिनंद्याथ श्वासने सन्निवेशात. अश्रुपूर्ण नयनाने ती सानंदाने श्री रामप्रभूंच्या पाया पडली. नंतर तिने त्यांचे स्वागत केले, त्यांना क्षमकुशल विचारले आणि त्यांना सुंदर अशा आसनावर स्थानापन्न केले. नंतर शबरीने श्री रामप्रभू आणि लक्ष्मण यांचे पाय भक्तिपूर्वक धुतले. ते चरणोदक तिने अत्यंत भावनेने स्वतःच्या अंगावर शिंपडले. अर्घ्य आदी देऊन त्यांचा आदर केला. त्यांचे संपूर्ण विधिवत पूजन केले. त्यानंतर शबरीने त्यांना अत्यंत मधुर अमृताप्रमाणे गोड असणारी फळे दिली. नंतर भावभक्तीने तिने चंदनाच्या लेपाने युक्त अशा सुवासिक फुलाने त्यांचे चरणपूजन केले. यानंतर शबरी हात जोडून रामप्रभूंना म्हणाली, हे रघुश्रेष्ठा, या आश्रमात मी माझ्या गुरूंची सेवा करत फार दीर्घ काळ राहत आहे. आता माझे गुरु ब्रह्मलोकी गेले, परंतु जाण्याआधी त्यांनी मला सांगितले की प्रत्यक्ष आत्मपरब्रह्म पुरुषोत्तम राजा दशरथाचा पुत्र म्हणून या भूतलावर आलेले आहेत. सध्या ते चित्रकूट पर्वतावर राहत आहेत. त्यांचे येथे आगमन होईपर्यंत तू स्वतःच्या देहाला जप. त्यांचे एकाग्र मनाने चिंतन करत राहा. त्यांचे दर्शन झाल्यावर तू स्वतः अग्नीमध्ये प्रवेश कर. रामप्रभूंच्या कृपेने तू योगधामी प्रयाण करशील आणि आज तसेच झाले. माझ्या गुरूंचे वचन सफल झाले. हे रामराया प्रभू, मी तुमच्या दासींचीही दासी व्हावे अशी माझी इतकी योग्यता नाही, तो अधिकार मला नाही. यामुळे हे आत्मपरब्रह्म पुरुषोत्तमा, मी आपली स्तुती कशी करू? माझ्या गुरूंना आपले दर्शन झाले नाही, परंतु मला आपले दर्शन झाले. अशावेळी मी आपली भक्ती कशी करू? मला काहीही कळेनासे झाले आहे. माझ्यावर प्रसन्न व्हा. रामप्रभू शबरीला म्हणाले, पुंसत्वे स्त्रीत्वे विशेषो वा जातिनामाश्रमादयः न कारणं मद्भजने भक्तिरेव हि कारणं यद्यदान तपोभिर्वा वेदाध्ययनकर्मभिः नैव द्रष्टुमहं शक्यो मद्भक्तिविमुखैः सदा. पुरुष स्त्री असा कसलाही भेद, तसेच जात नाम आश्रम इत्यादी असे काही मला भजण्याचे कारण असू शकत नाही. यासाठी केवळ माझी भक्ती हेच एकमेव कारण आहे. यज्ञ, दान, तप तसेच वेदांचे अध्ययन इत्यादी कर्माद्वारा, परंतु माझ्या भक्तीला विन्मुख असलेला माझ्या दर्शनाला कधीही पात्र असणे संभव नाही. यास्तव हे भामिनी, मी तुला भक्तीची साधने संक्षिप्तपणे सांगतो, ऐक. 1. संतांची संगती, संत समागम हेच भक्तीचे प्रामुख्याने पहिल्या क्रमांकाचे साधन आहे. 2. माझ्या कथांचे कीर्तन, प्रवचन, पुराण, श्रवण हे दुसरे साधन आहे. 3. माझ्या गुणांचे गायन करणे हे तिसरे साधन आहे. 4. उपनिषदांमधून सांगितलेल्या माझ्या वचनांचे निरूपण करणे, त्यांचे श्रवण करणे हे चौथे साधन आहे. 5. सद्गुरू म्हणजे मी परमेश्वर आहे
हे जाणून निष्कपटपणे, निष्कामपणे, निस्पृहपणे गुरुची उपासना करणे हे 5वे साधन आहे. 6. पवित्र आचरण, अष्टांग योगाचे पालन, निष्ठेने नित्य माझे पूजन हे 6वे साधन आहे. 7. माझ्या नामजपाची, महामंत्राची उपासना हे 7वे साधन आहे. 8. माझ्या भक्तांचा माझ्यापेक्षाही जास्त आदर सत्कार करणे, सर्व भूतांमध्ये मी ईश्वर आहे अशी बुद्धी बाळगणे, क्षमाद्वारे बाह्य विषयांबद्दल वैराग्य असणे हे 8वे साधन आहे. 9. माझ्या तत्वांद्वारे माझे सत्य स्वरूप ज्ञानाने जाणणे हे 9वे साधन आहे. अशा प्रकारे ही 9विधा भक्ती आहे. जो कोणी ही साधने आचरणात आणतो त्यांच्या ठिकाणी प्रेमस्वरूप भक्ती निर्माण होते. अशा भक्ताला माझ्या सत्य स्वरूपाची अनुभूती प्राप्त होते. त्याला सिद्धी प्राप्त होतात आणि तो तत्क्षणी मुक्त होतो. अशा प्रकारे भक्ती म्हणजेच मुक्ती हे तू जाण. जो कोणी पहिले साधन सुरू करतो तो एक एक साधन करत सर्व साधने प्राप्त करतो. तू अशी भक्त आहेस म्हणून मी तुझ्याकडे आलो. तुला माझे दर्शन झाले, तू दार्शनिक झालीस. आता तुला मुक्ती प्राप्त होणार याबद्दल तू निश्चिंत राहा. रामप्रभू पुढे म्हणाले, तुला सीतेसंबंधी काही माहिती असेल तर ती मला सांग. शबरी रामप्रभूंना सांगती झाली. रावणाने सीतेचे अपहरण केले आहे. आता ते लंकेमध्ये आहे. येथून जवळच पंपा नावाचे सरोवर आहे. तेथे हृष्यमुख नावाचा मोठा पर्वत आहे. तेथे अतुल पराक्रमी असलेला वानरांचा राजा सुग्रीव हा त्याचा भाऊ वाली याच्या सतत भीतीने आपल्या 4 मंत्र्यांसह सध्या तेथे राहत आहे. ऋषींच्या शापाच्या भीतीने वालीला सुग्रीवाचे स्थान अगम्य आहे. हे रामप्रभो, आपण तेथे जावे आणि सुग्रीवाशी स्नेह जोडावा. तो तुमचे सर्व कार्य सिद्धीस नेईल. हे आत्मपरब्रह्म पुरुषोत्तमा, आता मी अग्नीमध्ये प्रवेश करून माझे शरीर जाळून आपल्या योगधामी जाऊ इच्छिते. तरी तोपर्यंत आपण एक मुहूर्तभर येथेच थांबावे. इति रामं समामंत्र प्रविवेश हुताशनम क्षणार्निर्धर्य सकलम अविद्याकृतबंधनम रामप्रासादात् शबरीक मोक्षम प्रापाती दुर्लभम. अशा प्रकारे रामप्रभूंजवळ भाष्य करून शबरीने अग्नीमध्ये प्रवेश केला आणि क्षणार्धात अविद्येने निर्माण झालेले सर्व बंध नष्ट होऊन ती रामप्रभूंच्या कृपाप्रसादाने अतिशय दुर्लभ असलेल्या रामप्रभूंच्या प्रासादामध्ये योगधामी दाखल झाली. हरिओम.